आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आज जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती PM मिन्नू यांना बचत गटाच्या उत्पादनांनी चांगलीच भुरळ घातली। त्यांनी दही धपाटे पाणीपुरीवर चांगलाच ताव मारला। एवढेच नव्हे तर आपण सर्व महिला मिळून पुरुषांना बाजूला सारून DJ लावून जल्लोषही साजरा करू असेही त्या म्हणाल्या। त्यांच्या या विधानामुळे उपस्थित महिलांमध्ये चांगलेच उत्साहाचे वातावरण पसरले। हे सांगत असतानाच पुढील वर्षाच्या महिला दिनानिमित्त आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा कानमंत्र द्यायला देखील त्या विसरल्या नाहीत। निमित्त होतं जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादन आणि विक्री प्रदर्शनाचे। पुढील 3 दिवस हे प्रदर्शन डॉक्टर फ्रेजर बॉयज हायस्कूलच्या मैदानावर सुरू राहणार आहे। आजच्या उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालकांसह शिक्षणाधिकारी श्रीमती संगीता भागवत, कार्यकारी अभियंता श्रीमती सालगर यांच्यासह उमेदचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश चौधरी आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री केदार यांचीही उपस्थिती होती। त्यातील हा प्रोग्राम आता चालू आहे, त्यामुळे दिस इज नॉट ये तो कोई कंपल्सरी काम नहीं है। हा एक पूरा देश का एक फेस्टिवल म्हणून आम्ही सादर करतोय। त्यामुळे आम्ही जालना जिल्ह्यामध्ये पण हे ऑर्गनाइज केले। तो इसका 3 उद्देश असतात। 3 उद्देश असा आहे की एक, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बचत गटच्या महिलाला जो प्रोडक्ट्स बनाते हैं, हाँ प्रोडक्टच्या विक्री करना पड़ेगा, ये तो पहला उद्देश्य है। दूसरा उद्देश्य पण लेकिन हा सबसे छोटा उद्देश्य पण आहे। सेकंड उद्देश्य ऐसा है कि इसका एक्सपोजर, कि ये दाखवलं पाहिजे हाँ जालना जिल्ह्यामध्ये रूरल एरियामध्ये आमच्या महिला हा प्रोडक्ट बनाते हैं, ये जालना जिल्ह्याच्या सगळ्या लोकांकडे माहिती होणं पाहिजे। हा इसका सेकंड उद्देश आहे, तो एक्सपोजर म्हणतात। तो तुम्हाला जे काही प्रोडक्ट असेल, हा प्रोडक्टच्या पूरा माहिती जालना जिल्ह्याच्या प्रत्येकीला, जालना शहरामध्ये जो रहिवासी आहे हा लोकांना मिळाला पाहिजे। आणि तिसरा उद्देश असा आहे की तुम्हाला माहिती मिळणार पाहिजे। त्यामुळे आमच्या आता इतर विभागाकडे सगळं HODला पण आम्ही निमंत्रण केलेले आहे हा प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी। थोडासा आराम करे, तुम्ही थोडासा एन्जॉय करे, हा उद्देश पण आहे। मी फटारे सरांना सांगितलं होते की इवनिंग इथे DJ उपलब्ध करावा, ताकि हमारा लोग थोड़ा सा डांस करें आणि म्यूजिक पण एंजॉय करें, क्योंकि ये तो हाँ तालियां नहीं, तो मैं सीरियसली बोल रही हूँ कि यू डिजर्व दैट हैप्पीनेस। तुम्ही दररोजी इतकी काम करतात, दररोजी तुम्ही सकाळी सारे लोग उठने के पहले तुम्ही उठतात, इतकी काम करतात घरी मध्ये, बच्चे को संभालते हैं, हस्बैंड को संभालते हैं, आता पूरा जानवर है तो जानवरला पण संभालते। तो तुम्ही कधी एन्जॉय करते? तुम्हाला काही वेळ नाही एन्जॉय करण्यासाठी, हा वेळ आहे। तुम्ही आहे ना म्यूजिक सिस्टम, अच्छे से गाना बजाओ, ठीक है। आज का प्रोग्राम के बाद गाना, डांस, आपको जितना भी एंटरटेनमेंट चाहिए तुम्ही करू शकता। फक्त एक विनंती है कि ये जो ग्राउंड के बाहर जाके एंजॉय मत कर दीजिए, जो भी करना है अंदर कर दीजिए, बिकॉज हमारे वजह से बाहर का लोगों को त्रास होऊ नका। पण लेकिन उद्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या जागतिक वनिता दिन आहे, महिला दिवस आहे। तो सारे लोग हमको बहुत तारीफ करते हैं, वो महिला क्या देवी आहे, महिला भगवान आहे, महिला ये आहे वो आहे, ऐसा कुछ भी नहीं है। महिला का जिंदगी खूप कठीण आहे, पण लेकिन उद्याच्या दिवसासाठी फक्त एक गोष्ट आहे की सबको तारीफ देण्यासाठी एक दिवस। पण लेकिन हा दिवसच्या आमच्या एक प्रतिज्ञा आम्ही खूप द्यावा लागेल
की पुढच्या जागतिक महिला दिवसमध्ये माझी परिस्थिती थोड़ा सा अच्छे होना चाहिए, ऐसा तुम्ही खुद प्रतिज्ञा होना चाहिए. महिलासाठी कोई सुपरमैन नहीं येणार आहे, कोई हमारे मदद करने के लिए येतर नहीं.